महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांसाठी आता एक दिलासा देणारी बातमी या ठिकाणी समोर आली आहे, ज्यामुळे आता महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांची चिंता आता नक्कीच मिटणार आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता पीक विमा अखेर मंजूर करण्यामध्ये आला आहे। पीक विमा नुकसान भरपाईचा पुढील टप्पा राज्य सरकारच्या माध्यमातून अखेर सुरू झाला आहे। यामुळे शेतकरी बांधवांना आता चांगलाच दिलासा या ठिकाणी मिळणार आहे, असं थेट मुख्यमंत्री साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे। याकरिता सरकारने कोट्यवधी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केला आहे। बऱ्याच दिवसापासून शेतकरी बांधव या ठिकाणी पीक विम्याची वाट पाहत होते। नेमके पीक विमा शेतकरी बांधवांना कधी येणार, कोणत्या तारखेला येणार, असं सर्व शेतकरी बांधवांच्या मनामध्ये प्रश्न होता। परंतु आता शेतकरी बांधवांचा हा प्रश्न सरकारच्या माध्यमातून सोडवण्यात आलेला आहे। आपण सर्व अपडेट पाहणार आहोत, फक्त व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। त्यापूर्वी तुम्ही जर या YouTube चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून तुम्हाला अशीच माहिती मिळत राहील। तर चला पाहूया अपडेट नेमके सरकारच्या माध्यमातून काय सांगण्यात आलेलं आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा या ठिकाणी पहिला पीक विमा रक्कम या ठिकाणी जमा होणार आहे, कोणत्या तारखेला जमा होणार आहे, ही सविस्तर माहिती पाहूया। बघा, आता शेतकरी बांधवांनो, इथे पहिला टप्पा 600 कोटी रुपयांचा होता, तो पूर्ण झाल्यानंतर आता 600 कोटी रुपयांचा दुसरा टप्पा या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यामध्ये आला आहे। आता कोणते जिल्हे यामध्ये पात्र करण्यात आलेले आहेत, कोणते काय झालेलं आहे, सविस्तर माहिती पाहणार आहोत। कोणत्या तारखेला शेतकरी बांधवांना हा हप्ता मिळणार आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की पाहत चला। हे पैसे सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पुन्हा दुसऱ्या टप्प्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती सोडण्यामध्ये येणार आहे। जर शेतकरी बांधवांनो तुम्हाला पीक विम्याचा पहिला टप्पा भेटलेला नसेल तर चिंता काय करू नका। आता तुम्हाला दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा आहे की नाही हे पाहणं तुमच्यासाठी अतिशय आवश्यक आहे। जर तुमच्या जिल्ह्याचा यादीमध्ये समावेश असेल तर तुम्हाला पण आता या ठिकाणी पीक विमा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, तुम्हाला यादी पण दाखवणार आहे, कोणत्या दिवशी या ठिकाणी पीक विमा वितरित होणार आहे ही सविस्तर माहिती सांगणार आहे। सरकारच्या माध्यमातून ही सविस्तर माहिती देण्यामध्ये आलेली आहे, फक्त तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, तुम्हाला संपूर्ण अपडेट या ठिकाणी समजून जाईल। तर चला पाहूया सरकारच्या माध्यमातून काय अपडेट आलेला आहे। बघा, आता या ठिकाणी शेतकरी बांधवांनो टप्प्याटप्प्याने हे पूर्ण पैसे तुम्हाला देण्यामध्ये येणार आहेत। पहिल्या टप्प्यासाठी 600 कोटी रुपयांचा निधी या ठिकाणी मंजूर केला होता। आता या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यासाठी 600 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यामध्ये आले आहे। आता पहिल्या टप्प्यामधील जे शेतकरी अपात्र होते, त्या शेतकरी बांधवांचे या यादीमध्ये नाव आहे का, त्या शेतकरी बांधवांच्या जिल्ह्याचं नाव आहे का, हे तुम्हाला पाहणं अतिशय आवश्यक आहे। तर चला पाहूया नेमके काय सरकारच्या माध्यमातून अपडेट आलेला आहे। बघा, आता या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये 14 जिल्ह्यामध्ये 18 जिल्हे यामध्ये पात्र करण्यामध्ये आलेले आहे। 65 तालुक्यांमध्ये हे पैसे सर्वांना देण्यामध्ये येणार आहे। या तालुक्यातील व या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये, कारण की दुसऱ्या टप्प्यासाठी या 18 जिल्ह्यामध्ये समावेश होणार आहे आणि या 65 तालुक्यांमध्ये समावेश होणार आहे। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत चला। शेतकरी बांधवांनो, तुमच्या जिल्ह्याचं नाव आलेलं आहे का नाही हे तुम्हाला पाहणं अतिशय आवश्यक आहे। या तालुक्यातील या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पीक विमा नुकसान भरपाईचे पैसे सर्वात आधी या ठिकाणी जमा केली जाणार आहेत। अखेर आज सरकारचा निर्णय झाला असून शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता या ठिकाणी संपणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही, कारण की आता शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी मोठी खुशखबर सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। आलेल्या माहितीनुसार आता पूर्णपणे पैसे सर्वात आधी 8 बँकांमध्ये जमा होणार आहे। जर यापैकी कोणताही एका बँकेत शेतकरी बांधवांनी तुमचे खाते असेल तर पीक विमा नुकसान भरपाई तुमच्या खात्यावरती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जमा केली जाणार आहे। बँकेमध्ये पैसे वाटपाला या ठिकाणी सुरुवात झाली असून यामध्ये 17,500 रुपयांचा पीक विमा आणि 18,000 ते 20,000 रुपयांच्या मध्ये ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान झालेलं आहे त्यांना जास्त नुकसान भरपाई, ज्या शेतकरी बांधवांचं थोडंफार नुकसान झालेलं आहे त्यांना 18 ते 20,000 रुपयांच्या प्रमाणामध्ये नुकसान भरपाई मिळणार आहे। 17 ते 17,500 रुपयांचा पीक विमा आणि 18 ते 20,000 रुपयामध्ये नुकसान भरपाई या ठिकाणी शेतकरी बांधवांना देण्यामध्ये येत आहे। असे टोटल वाटप करण्याचे आदेश आता देवेंद्र फडणवीस साहेबांच्या हस्ते होणार आहे, देण्यात आलेले आहेत देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माध्यमातून। आता सर्वात मोठा निर्णय शेतकरी बांधवांसाठी या ठिकाणी घेण्यामध्ये आला आहे। तुम्हाला पीक विम्याच्या यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आहे का नाही हे नक्की पाहायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्यामध्ये पीक विमा वाटप होणार आहे का, नुकसान भरपाईचं वाटप होणार आहे का हे समजेल। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहत चला, तुम्हाला जिल्ह्यांची यादी मी दाखवणारच आहे।
कारण की जर तुमच्या जिल्ह्याचं नाव या यादीमध्ये आलं असेल तर तुम्हाला ही रक्कम सर्वात आधी देण्यामध्ये येणार आहे. ज्या शेतकरी बांधवांना नुकसान भरपाई या ठिकाणी वाटप झालं नाही त्यांना सुद्धा या ठिकाणी नुकसान भरपाई देणार आहेत. तर चला नेमके पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये नुकसान भरपाई आणि पीक विम्याचे पैसे वाटप होणार आहेत. नंबर 1 वरती आहे पालघर. पालघर मधील आता शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. पालघर मध्ये सुद्धा आता रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर परभणी मध्ये सुद्धा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर रत्नागिरी मध्ये सुद्धा ही रक्कम जमा होणार आहे. रत्नागिरी मधील सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. रत्नागिरी मधील सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम करण्यात आलेलं आहे. त्यामुळे रत्नागिरी मधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. रत्नागिरी मध्ये ही रक्कम जमा होणार आहे. 17,500 रुपये पीक विम्याचे आणि 18 ते 20,000 रुपयांच्या मध्ये या ठिकाणी नुकसान भरपाई जमा होणार आहे. त्यानंतर रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. रायगड मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना पीक विमा 17,500 रुपये आणि नुकसान भरपाई 20 ते 18,000च्या मध्ये या ठिकाणी देण्यामध्ये येणार आहे. त्या शेतकरी बांधवांचं ज्यादा नुकसान असेल त्यांना 20,000 रुपये मिळतील. त्या शेतकरी बांधवांचं थोडंसं कमी नुकसान झालेलं असेल त्यांना 18,500 रुपये या ठिकाणी देण्यामध्ये येतील असं सरकारचं सांगणं आहे. त्यानंतर सातारा मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. सातारा मधील सुद्धा शेतकरी बांधवांना या ठिकाणी ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. सातारा मधील शेतकरी बांधवांना आता दिलासा देण्याचं काम राज्य सरकारनं केलेलं आहे. सातारा मधील शेतकरी बांधवांना रक्कम लवकरच जमा होणार आहे. त्यानंतर सोलापूर मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम झालेलं आहे. सोलापूर मध्ये सुद्धा ही रक्कम जमा होणार आहे. सोलापूर मधील शेतकरी बांधवांना आता कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. सोलापूर मधील सुद्धा रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर सांगली मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता ही रक्कम जमा होणार आहे. सांगलीमधील शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाहीये. सांगलीमधील शेतकरी बांधवांना आता रक्कम जमा लवकरच होणार आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग मधील सुद्धा शेतकरी बांधवांना राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा देण्याचं काम झालेलं आहे. सिंधुदुर्ग मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी ही रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. ठाणेमधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना या ठिकाणी ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. पीक विमा 17,500 रुपये आणि नुकसान भरपाई ज्या शेतकरी बांधवांचं जास्त नुकसान असेल त्यांना 20,000 रुपयापर्यंत सुद्धा मिळू शकते असं राज्य सरकारचं सांगणं आहे. त्यानंतर वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी राज्य सरकारच्या माध्यमातून दिलासा मिळालेला आहे. कारण की वाशिम मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम जमा होणार आहे. त्यानंतर उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना आता या ठिकाणी पीक विमा 17,500 रुपये आणि नुकसान भरपाईची 20,000 ते 18,000 मध्ये मिळणार आहे. त्यामुळे उस्मानाबाद मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. त्यानंतर चंद्रपूर मधील सुद्धा शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. चंद्रपूर मध्ये सुद्धा ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यानंतर भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना कसलीच काळजी शक्यतो चिंता करण्याची गरज नाही. भंडारा मधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना ही रक्कम देण्यामध्ये येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो अशीच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.